कधीकधी काही माणसं आपल्या आयुष्यात नसतातही, पण आपल्या आयुष्याची प्रत्येक बातमी त्यांना हवी असते. आपण कुठे गेलो, कोणाला भेटलो, घरात काय सुरू आहे, पुढे काय ठरवलं आहे, आनंदात आहोत की अडचणीत, सगळं जाणून घ्यायची त्यांची उत्सुकता कायम असते. आणि प्रत्येक वेळी त्या प्रश्नांमागे आपुलकीच असेल असंही नाही. कधी फक्त बोलायला नवीन विषय हवा असतो. अडचण तिथे सुरू होते जेव्हा आपण समोरच्याला वाईट वाटू नये म्हणून प्रत्येक गोष्टींचं स्पष्टीकरण देऊ लागतो. प्रश्न आला की उत्तर, पुन्हा प्रश्न आला की आणखीन तपशील, आणि नकळत आपल्या वैयक्तिक आयुष्याचं दार आपणच सगळ्यांसाठी उघडं ठेवतो. पण प्रत्येक प्रश्नाला पूर्ण उत्तर मिळायलाच हवं असा नियम नाही. कधी हो, सगळं व्यवस्थित आहे एवढ्यावरही संवाद थांबवता येतो. कुणाला किती सांगायचं, काय स्वतःपुरतं ठेवायचं आणि कुठे विषय बदलायचा हे ठरवण्याचा अधिकार आपलाच आहे. अशा लोकांपासून अंतर ठेवण्यासाठी प्रत्येक वेळी भांडण करण्याची गरज नसते. त्यांच्या प्रश्नांना कमी तपशील द्या, प्रत्येक गोष्टीवर प्रतिक्रिया देऊ नका आणि आपल्या वैयक्तिक आयुष्यापर्यंत त्यांना प्रवेश हळूहळू मर्यादित करा. आपला आनंद प्रत्येकाला दाखवायलाच हवा असं नाही. आपली अडचण प्रत्येकाला सांगायलाच हवी असंही नाही. आणि आपल्या पुढच्या योजना पूर्ण होण्याआधी सगळीकडे सांगण्याची तर अजिबात गरज नाही. काही गोष्टी गुपचूप वाढू द्या, काही निर्णय स्वतःपुरते ठेवा, काही लोकांना तुमच्याबद्दल जितकं आवश्यक आहे तितकंच माहीत राहू द्या. प्रायव्हसी म्हणजे ॲटिट्यूड नाही, ती स्वतःच्या शांततेचं रक्षण करण्याची एक सीमा आहे. लोक तुमच्याबद्दल काय बोलतील, कोणते अंदाज बांधतील, तुमच्या शांततेचा काय अर्थ काढतील तो त्यांचा भाग आहे. पण तुमचं आयुष्य कोणासोबत शेअर करायचं, कोणाला किती जवळ येऊ द्यायचं आणि कोणासमोर स्वतःचं दार बंद ठेवायची, हा निर्णय तुमचा आहे. म्हणून कमी लोकांशी मन मोकळं करा, स्वतःच्या मर्यादा स्पष्ट करा आणि प्रत्येकाला आपल्या आयुष्याचा हिशोब देण्याची सवय सोडा. कारण जगाला तुमच्याबद्दल सगळं माहीत असण्यापेक्षा तुम्हाला स्वतःचं आयुष्य शांतपणे जगता येणं जास्त महत्त्वाचं आहे.